नमस्कार. राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत. डिजिटल यंत्रणाही राबवली जात आहेत. सेलिब्रिटी व मोठी नेते मंडळी प्रचाराच्या मैदानात उतरवली जात आहेत. मात्र भाजप उमेदवाराने आपल्या प्रचाराचा वेगळाच फंडा निवडला आहे. मुंबईतील वार्ड क्रमांक 157 मध्ये भाजपा उमेदवार आशाताई ईश्वर तायडे यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र या ब्लँकेट वाटपाच्या कार्यक्रमात महिला नाचवण्याचाही कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे इथे काळ्या साडीत नाचणारी महिला चक्क लैला ओ लैला या गाण्यावर महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर नाचताना दिसत आहेत. त्यावरून आता विरोधकांनी संताप व्यक्त केलाय. निवडणुकीतील प्रचारासाठी येथील वार्ड क्रमांक 157 मध्ये चक्क महिलांच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते अखिल चित्रे यांनी ट्विटरवरून संताप व्यक्त केलाय. हा व्हिडिओ पहा, तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण भाजपा मुंबईत प्रचार सभांमध्ये महिलांना नाचून गर्दी जमवत आहे आणि हे करताना भाजपाच्या महाभागांना याचंही भान नाही की मागे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहेत. आमच्या महापुरुषांपुढे बायका नाचवता कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र, अशा शब्दात शिवसेना नेते अखिल चित्रे यांनी संताप व्यक्त केलाय. बरं, या कार्यक्रमाच्या आयोजक कोण तर भाजपाच्या स्थानिक उमेदवार, संयोजक कोण तर सिद्धिविनायक ट्रस्टवर भाजपाने कोषाध्यक्ष नेमलेला पवन त्रिपाठी. ही असली माणसं आमच्या पवित्र मंदिरावर नेमताना लाज कशी वाटली नाही भाजपाला, असा सवालही अखिल चित्रे यांनी उपस्थित केलाय. तसेच मुंबईकरांनो, आपल्या महापुरुषांचा असा अपमान सहन करायचा नाही. यांच्या डोक्यात चाललेली सत्तेची मस्ती उतरवण्याची संधी वारंवार येत नसते. ह्यांना एकदाचा शिवटोला देऊयाच, असंही अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत आणि भाजपा शिवसेना शिंदे यांच्या युतीचं त्यांच्या पुढे आव्हान आहे. मात्र दोन भाऊ एकत्र आल्याने ठाकरे यांच्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. तर यंदाची मुंबई महापालिका निवडणूकही अटीतटीची बनली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.